अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 13 7 मार्च 2024. मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद. भाषा विषयांचा अभ्यास भाग 2. नमस्कार मित्रांनो, आपण भाषा विषयांचा अभ्यास पाहतो आहोत. आज दुसऱ्या भागातील एपिसोड करूया. मित्रांनो, आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं की कुठल्याही भाषा विषयांचा अभ्यास हा ऐकणं आणि बोलणं इथून सुरू होतो. आणि एक साधी प्रक्रिया असते. आपण जेव्हा ऐकतो, नवीन शब्द कानावर पडतात, ते शब्द आपण समजून घेत राहतो, ते शब्द वाढत राहतात. अगदी लहान मुलगा सुद्धा 4 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा होईपर्यंत हजारो शब्दांची शब्दसंपत्ती त्याच्याजवळ तयार होते, वेगवेगळ्या भाषांची. म्हणजे माझा नातू आता 4 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि त्याच्याजवळ मराठी भाषेतले किमान 4 ते 5 हजार शब्द त्याला माहिती आहेत. हिंदी भाषेतले 2-1 हजार शब्द माहिती आहेत आणि इंग्रजी भाषेतले पण शब्द माहिती आहेत. आणि त्याला हे कळतं की हा शब्द मराठीतला आहे, हा शब्द हिंदीतला आहे, हा शब्द इंग्रजीतला आहे. मित्रांनो, आपल्यालाही हे जमू शकतं. त्यात काय, आपण बोलणं आणि ऐकणं ह्या प्रक्रियेमध्ये आयुष्यभर आपण जेव्हा एकमेकांशी बोलत असतो, ऐकत असतो, नवीन शब्द कानावर पडतात, तर आपण ते नवीन शब्द शिकून घेतले पाहिजेत. कशाला काय म्हणतात हे बोलणं आणि ऐकणं ह्या 2 गोष्टींमध्ये एक तुमचं शब्दसंपत्ती वाढवण्याची फार मोठी जागा आहे. तुम्ही चित्रपट पहा, चित्रपट पाहत असताना एखादा शब्द अडला तर तो शब्द तुम्ही लिहून ठेवा, लक्षात ठेवा आणि नंतर त्या शब्दाचे अर्थ पहा. तुम्ही एखादं भाषण ऐकताय, यूट्यूबवर एखादा प्रोग्राम ऐकताय, तर त्या शब्दांचे अर्थ तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करत जा. ही एक पहिली स्टेप असते की मी काय ऐकतोय, त्याचा काय अर्थ आहे आणि मला काय बोलायचंय. मित्रांनो, ही झाली पहिली स्टेप. आता सुरू होते दुसरी स्टेप. दुसरी स्टेप काय असते की राईट अँड रीड, लिहा आणि वाचा. लिहा आणि वाचा ही गोष्ट फार अवघड नाही, कारण आतापर्यंत आपणाला बरंचसं भाषेचं ज्ञान झालेलं असतं. आता नंतर मग आपण मुळाक्षरांपासून सुरुवात करतो. सुरुवातीला स्वर, नंतर मग वर्ण आणि नंतर मग जोडाक्षरं वगैरे. आणि म्हणजे मराठी भाषेमध्ये. इंग्रजी भाषेच्या बाबतीत तर फारच सोपं आहे की 26 अल्फाबेट्स आहेत, 26 कॅपिटलमध्ये आणि 26 स्मॉलमध्ये. आणि या 26 अक्षरांनी जगाचं सगळं ज्ञान सामावलेलं आहे, हे लक्षात घ्या. मराठी, कारण या अल्फाबेट्सपासून वर्ड्स बनतात आणि काही शब्द एकत्र येऊन वाक्य बनतात, काही वाक्य एकत्र येऊन एक विचार बनतो, पॅरेग्राफ बनतो. मित्रांनो, लिहिणं ही गोष्ट फार आवश्यक आहे. जर आता काही मुलांना असं वाटत असेल की आता कॉम्प्युटरचा जमाना आहे, आता लिहिण्याची गरज काय, तर ही फार मोठी चूक होऊ शकते. आणि याची कदाचित काही लोकांना फार मोठी किंमत सुद्धा मोजावी लागू शकते. तुम्हाला जर लिहिताच आलं नाही, सुरुवातीला लिहिता येणं ही पहिली स्टेप आहे. सुरुवातीला मुळाक्षरं समजून घेणं, ते लिहिता येणं, नंतर शब्द लिहिता येणं, नंतर मग वाक्य लिहिता येणं, नंतर मग सुंदर हस्ताक्षर आणि शेवटची स्टेप येते लिहिण्याचा स्पीड. लेखन. कारण आमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर वेळ. आणि ती वेळ आम्हाला वापरता आली पाहिजे, योग्य पद्धतीने वापरता आली पाहिजे. आणि त्यामुळं आम्ही जेव्हा लिखाण करू तेव्हा ते लिखाण वेळेत व्हायला पाहिजे. मित्रांनो, मी अनेक वेळा पाहिलेलं आहे की अनेक विद्यार्थ्यांजवळ माहिती तर असते, ज्ञान तर असतं, पाठांतर तर असतं, पण लिहिण्याचा वेग कमी असतो. आणि लिहिण्याचा वेग कमी असल्यामुळं प्रश्नपत्रिका वेळेत पूर्ण करू शकत नाहीत, उत्तरपत्रिका त्यांची वेळेत लिहिली जात नाही आणि त्यामुळं मार्क्स
कमी येतात. मित्रांनो, तुम्हाला जर उद्या ही वेळ येणार असेल की मला कुठली तरी परीक्षा द्यायची आहे आणि त्यावेळेस मग तुम्ही ठरवाल आता वेग वाढवू, त्यावेळेस वेग वाढवता येणार नाही. लिहिण्याचा वेग तुम्हाला आत्तापासूनच वाढवावा लागेल आणि त्यावर प्रयत्न करावा लागेल. तर मित्रांनो, दररोज लिखाण केलं पाहिजे. दररोज काही ना काही लिहिलं पाहिजे. मराठीत काही लिहा, हिंदीत लिहा, इंग्रजीत लिहा, संस्कृतमध्ये लिहा, पण लिखाण हे दररोज काही ना काही झालं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट वाचन. वाचन ही त्याच्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट आहे. आपण वाचन केलं पाहिजे. आणि मित्रांनो, शक्यतो वाचन मोबाईलच्या स्क्रीनवर करू नका. मोबाईलच्या स्क्रीनवरचं वाचन कमीत कमी. मोबाईलच्या स्क्रीनवरचं ऐका, जसं आता तुम्ही हा व्हिडिओ ऐकता आहात, पण यात काही चूक नाही. हा व्हिडिओ ऐका, कारण तुम्ही स्क्रीनकडे नाही पाहिलं तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय, मोबाईल सुरू आहे आणि तुम्हाला विषय समजतोय. तुम्हाला जर असं वाटलं की नाही सरांचे काय एक्सप्रेशन्स आहेत ते सुद्धा पाहिले पाहिजेत, तर ते पहा किंवा नका पाहू, त्याने काही फारसा फरक पडत नाही. पण आवाज ऐका, तुमचा आवाज कानावर येतोय. पण या पद्धतीनं वाचन करू नका. वाचनामध्ये सुद्धा पुन्हा छोटे छोटे टप्पे येतात. पहिला टप्पा कोणता, की तुम्हाला अचूक वाचता येणं, शब्द लक्षात येणं, आणि दुसरी गोष्ट वाचनाचा वेग पण वाढवता येणं. आणि वाचन करत असताना तुमच्याकडून चुका न होणं. नाहीतर बऱ्याच वेळा शब्द लिहिलेला एक असतो आणि वाचतो वेगळा. म्हणजे उदाहरणार्थ समजा तिथं रक्त शब्द लिहिलेला आहे आणि वाचणारा स्वस्थ शब्द वाचतोय, अशी गडबड होऊ शकते. खूप वेळा पेपर वाचताना तर अनेक जण तिथं लिहिलेलं वेगळं असतं आणि वेगळंच वाचतात. तर मित्रांनो, अचूक वाचता येणं आणि वेगाने वाचता येणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला भरपूर वाचन करावं लागणार. परीक्षा द्यायची म्हणजे पेपर वाचावा लागणार आणि पेपर वाचल्यानंतर मग त्याच्यावरची उत्तरं लिहावी लागणार. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये बघा, बऱ्याच वेळा सरळ प्रश्न विचारण्याऐवजी थोडासा लेंदी करून विचारतात. मग लेंदी करून विचारला की आता तेवढं वाचायला तुम्हाला वेळ लागेल आणि तेवढ्या वेळात तुमच्या डोक्याने स्पीड पकडला पाहिजे विचारांचा पण, आणि वाचन पण अचूक असलं पाहिजे. तर मित्रांनो, गडबड होता कामा नये. बऱ्याच वेळा मुलं प्रश्न वेगळा विचारलेला असतो, वाचतात वेगळा आणि उत्तरं लिहितात वेगळंच. अशी गडबड होऊ नये. नाहीतर तुम्हाला समजा अमुक एक प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही वेगळाच उत्तर सांगता आहात, कसं चालेल? तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचंच उत्तर द्या. जास्तीचा फापट पसारा वाढवू नका. वाचन. आणि आता मित्रांनो, लेखनमध्ये पहा, मराठी भाषेसाठी ऱ्हस्व दीर्घ ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जी काही व्यंजनं आहेत वर्णमालेतील, क, तकी, की, कु, कू असे दोन उच्चार असतात. म्हणजे वेलांटी पहिली असते किंवा दुसरी असते आणि उकार पहिला असतो किंवा दुसरा असतो. सगळ्या मराठी भाषेमधल्या भाषिकांचा एक फार मोठा त्रास होतो की ऱ्हस्व का दीर्घ. आणि मित्रांनो, ऱ्हस्व दीर्घ लिहिण्याच्या भानगडीमध्ये अनेक मुलं विसरूनच जातात मराठी वापरायचं. मराठी वापरतच नाही, इंग्लिश वापरायला सुरू करतात आणि इंग्रजी तेवढं तयारी नसते. इंग्रजी भाषेबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं असं ऑब्झर्वेशन आहे की ज्या मुलांचं मराठी चांगलं असतं त्या मुलांचं इंग्रजी अतिशय चांगलं होतं. नाही, इंग्रजीला फार महत्त्व आहे, मराठीचं मला काही वाटत नाही, वेडेपणा आहे. काही पालक तर गमतीनं सांगतात की आमच्या बंडूला
मराठी लिहिता येत नाही, मराठी वाचता येत नाही म्हणजे किती प्रगतीचं लक्षण आहे ना. मित्रांनो, हा वेडेपणा आहे. हा वेडेपणा नाही व्हायला पाहिजे. ज्या मुलांना मराठी व्यवस्थित लिहिता येत नाही, ज्या मराठी मुलांना मराठी व्यवस्थित लिहिता वाचता येत नाही, ती मुलं इंग्रजीत एक्सपर्ट होऊ शकत नाहीत. असं तुम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. कारण प्रत्येक भाषेची जी काही हे आहेत वैशिष्ट्य, ज्याचं मराठी चांगलं त्याचं इंग्रजी पण चांगलं. जो मराठीमध्ये ऱ्हस्व-दीर्घाच्या चुका करत नाही, तो मुलगा इंग्रजीत सुद्धा स्पेलिंग मिस्टेक कधी करणार नाही. कारण त्याच्या जीवनामध्ये एक अवेअरनेस आलेला आहे की मला अचूक लिहायचं आहे, मराठीमध्ये ऱ्हस्व-दीर्घाची चूक होऊ द्यायची नाही. आणि मित्रांनो, अशी का व्हावी हो? आपण जेव्हा शब्दांची ओळख करून घेतो, ठीक आहे, तुम्ही जेव्हा बोलणं आणि ऐकणं ह्या टप्प्यावर आहात, लहान आहात, त्यावेळेस तुमच्यावर काही फारसं बंधन नाही. पण आता तुम्ही मोठे झालात, 8 वर्षाचे झालात, 10 वर्षाचे झालात, 12 वर्षाचे झालात, आता जे काही शब्दांची तुमची ओळख होते, तेव्हाच तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की हा शब्द कसा लिहायचा आहे. उदाहरणार्थ, जीवन शब्द. जीवन म्हणजे काय? लाईफ. जीवन शब्दाचा जी कायम दीर्घ असतो, परीक्षेतला ती कायम दीर्घ असतो, प्रतीक्षाचा ती कायम दीर्घ असतो, दीपकातला दी कायम दीर्घ असतो, पूजेचा पू कायम दीर्घ असतो. अनेक जण बघा ह्या चुका करताना सापडतात. का चुका होतात अशा? का गडबड होते? कारण जेव्हा ह्या शब्दांची ओळख झाली, जेव्हा हे शब्द लिहिले गेले, तेव्हा आपण तिथं काळजीपूर्वक लक्ष दिलेलं नसतं आणि म्हणून ही गडबड होते. जर मी जागरूक असेल आणि मला शब्द कळाला, उदाहरणार्थ आता आशीर्वाद शब्द आहे, आ सी दीर्घ, र वावर येणार, वा द, आशीर्वाद. शब्द चुकता कामा नये. असे अनेक शब्द की जे शब्द कसे लिहिले जातात हे लक्षात घ्या आणि त्या चुका पुन्हा पुन्हा होऊ देऊ नका. अनेक शब्द, आता उदाहरणार्थ समजा मुंबई, मुंबईचा मू पहिला असतो, ई दीर्घ, ई दुसरा असतं, ई ई ते स्वर आहे, व्यंजन नाही, ई दीर्घ. तर ही काळजी घ्यायला पाहिजे लिहित असताना की. आणि दुसरी गोष्ट, लिखाणाची प्रॅक्टिस करता आहात तर रोज काही शब्दांची हे करायचं, शब्द लिहून काढायचे, प्रॅक्टिस करायची. आपोआपच तुमचं शुद्धलेखन सुधारतं, शुद्धलेखनाच्या चुका कमी होतात आणि तुम्हाला अचूक लिहिता येतं. तुम्हाला बरं वाटतं, इतरांना बरं वाटतं. मराठीमध्ये शुद्धलेखनाचे नियम काय असावेत, हे नियम शासनाने ठरवलेले आहेत. शासनाने नेमलेल्या, अपॉइंट केलेल्या कमिटीनं हे नियम ठरवलेले आहेत. मी माझ्या यूट्यूब चॅनलवर हे नियम एकदा तुम्हाला सगळे सांगेन आणि ओळख करून देईन की कोणते शब्द कसे लिहावेत, कोणते शब्द कसे लिहावेत. लिहित असताना बघा, आपण जर एकदा काळजी घेतली की मला हे असं लिहायचं आहे, पुण्याचा पू पहिला असतो किंवा नागपूरचा पू दीर्घ असतो मराठीत, पण नागपूरचा पू ऱ्हस्व असतो हिंदीमध्ये. कवीचा वी मराठीत दीर्घ असतो, कवी. तसं पण कविताचा वी ऱ्हस्व असतो, कवीचा वी दीर्घ असतो, कवितेचा वी ऱ्हस्व असतो. कविवर्य शब्द लिहिला तर कविवर्यातला पहिला वी, कविवर्य वी ऱ्हस्व असतो, कवीचा वी दीर्घ असतो. हे समजून घ्या. हे असं का, ह्या प्रश्नाला उत्तर नाहीत. कारण भाषेचे नियम ठरलेले, त्याच्यामध्ये थोडेफार बदल होतात कधी कधी, की जसं की मराठी भाषेमध्ये खूप वेळा बदल झाले. पूर्वी बघा 5 शब्दावर पावर अनुस्वार द्यायचे. आता हे अनुसार काढून टाकले की आता हे अनुसार नको, 5च असं लिहा, 5 असं लिहू नका, 5. किंवा मग 4 असं लिहितात आणि 4 असं वाचतात.
तर मित्रांनो, लिहिता वाचताना हे जे काही नियम आहेत, ह्या नियमांची आपण व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, आज आपण लेखन आणि वाचन या अनुषंगानं थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगितली. भाषा विषयांचा अभ्यास नंतर पुन्हा असाच सुरू राहील, परंतु आपण या ठिकाणी थांबूया आणि इतर काही मुद्दे पाहूया. पुढं नंतर पुन्हा भाषा विषयांच्या अभ्यासावर पुन्हा वेगळे काही या व्हिडिओ मालिकेतले व्हिडिओ मी नक्की बनवीन. नमस्कार.